नटराजाच्या पायाखाली त्या छोट्याशा जीवाकडे नीट लक्ष देऊन बघितलं आहे का? लहान शरीर, वाकलेली अंगकाठी, भीतीने भरलेले डोळे. बहुतेक लोक जेव्हा नटराजाची भव्य मूर्ती बघतात पण त्याच्या पायाखाली तडफडणाऱ्या त्या जीवाकडे कधीच पाहत नाहीत. त्या जीवाचं नाव मित्रांनो आहे अपस्मर. अर्धा मनुष्य, अर्धी सावली, भयभीत चेहरा. आपण जर देवळात, संग्रहालयात प्रत्येक नटराजच्या मूर्तीखाली तो आपल्याला दिसतो. पण हा अपस्मर कोण आहे आणि शिवजी त्याच्यावर का नाचत आहेत? ही आहे एक आपण विसरून गेलेली कथा. खूप वर्षांपूर्वी महान ऋषी हे अरण्यात तप करत होते. महान ऋषींच्या हृदयात शांतपणे अहंकार जन्माला आला. त्यांचे ज्ञान गर्वामध्ये परिवर्तित झाले. ते जेव्हा यज्ञ करू लागले त्या यज्ञामधनं शेवटी एक बुटका जन्माला आला. तो साधा सुद्धा बुटका नव्हता मित्रांनो. तो डिस्टर्बन्स, कन्फ्युजन आणि इगो यांच्यापासून जन्मलेला बुटका होता. त्या बुटक्याचं नाव अपस्मर. हा अपस्मर आता जगभर भटकायला लागला. विद्वानांना स्वतःचं ज्ञान विसरायला लावू लागला आणि गर्विष्ठांना ते अजय आहेत असं भ्रम देऊ लागला. लवकरच सर्व ऋषी चिंतित झाले आणि हे ऋषी शिवजींकडे गेले. शिवजी म्हणाले, तुम्हाला सोल्युशन देतो, पण योद्धा म्हणून नाही तर एक विश्व नर्तक म्हणून. शांत हास्य करत त्यांनी एक पाय वर उचलला आणि अपस्मरवर घट्ट आढळून ठेवला. त्याला मारण्यासाठी नव्हे तर त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी. कारण अज्ञान म्हणजे इग्नोरन्स हे पूर्णतः नष्ट करता येत नाही. ते जर कायमचं नाहीसं झालं तर ज्ञानाला अर्थ राहणार नाही. म्हणून अपस्मर जिवंत आहे पण नेहमी शिवजींच्या पायाखाली आहे. म्हणून तो कधी उठू शकत नाही आणि मनावर ताबा मिळवू शकत नाही. म्हणून मित्रांनो, शतकानुशतक ही प्रतिमा एक साधे सत्य आपल्याला शिकवते. जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर आपला इग्नोरन्स हा नेहमी नियंत्रणात ठेवला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी अज्ञान, अहंकार आणि चुकीच्या समजुतांना पायाखाली ठेवलेला आहे तेच अधिकारी खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देतात. धन्यवाद.